नमस्कार, मी सुनंदन लेले. भटकंती खूप चालू असते. नुकताच मी इंग्लंडला गेलेलो होतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कव्हर करायला. रोज मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाहीये. रोज कमीत कमी 30 नवीन यंग जनरेशनची मुलं मुली सोशल मीडियावरती मला कॉन्टॅक्ट करून म्हणत होती की लेले काका 5 मिनिटं तरी भेटू की. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे खरोखर. आणि ही रोज 25-30 नवीन मुलं मी म्हणतोय. माझे जे ओळखीचे लोक आहेत इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ते सोडून 25-30 नवीन मित्रमैत्रीण मला करायला मिळत होते. याचं कारण असं आहे की भारत बदलतोय आणि ह्या बदलाच्या भाषामध्ये मी राजकारणी भाषा नाही बोलत आहे. यंग जनरेशनच्या आशा आकांक्षा या बदलत आहेत. त्यांचं डेअरिंग करायची गोष्ट बदलते, त्यांचे छंदही बदलत आहेत. अशीच 2 वेगळे मित्र माझ्यासोबत आहेत. त्यामुळे जरा त्यांच्याशी गप्पा मारूया, कारण ही दोघंही जरा वेगळे नक्कीच आहेत. नाव काय तुझं? सलील जोगळेकर. सलील जोगळेकर. काय शिक्षण वगैरे काय? पुण्याचाच आहेस? पुण्याचाच आहे. इंजिनिअरिंग केलंय आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेत जाऊन मास्टर्स केलं. कुठल्या विषयात केलंस? म्हणजे एनर्जी सिस्टम्स या विषयात मास्टर्स केलं. बर. आणि आता सध्या मी मुंबईमध्ये डेलॉइट या कंपनीमध्ये काम करतोय. डेलॉइट छोटीशी कंपनी. छोटीशी कंपनी, एकदम छोटीशी. तुझं काय नाव मित्रा? नमस्कार, मी मंदार भास्कर घोरपडे. हा. मी सांगलीवरून आलोय पुण्याला. हा. आता म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून कुठे केलंस ते शिक्षण पूर्ण? आष्टा माझं गाव आहे. माझ्या गावातच कॉलेज आहे चांगलं नामांकित, अण्णासाहेब डांगे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज. बर. तिथं माझं शिक्षण पूर्ण झालं. अरे वा वा वा. आता मला सांग मंदार की शिक्षण वगैरे पूर्ण झालं, इंजिनिअरिंग केलंस, तर आता कुठे जॉब करतोस किंवा जॉब केलास? जॉब नव्हता करायचा सर. पण जॉब केलाच नाहीस कधी? नाही, खरंच नाही केला. अरे मग शिक्षण वगैरे काय घेतलंस? हे शिक्षण इंजिनिअरिंगचं केलं ना. हो, सिव्हिल इंजिनियर झालोय मी. चांगला पुरेपूर त्याचा वापर मी आता सध्या व्यवसायात करतोय. व्यवसाय करतोय? सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय? नाही, अजिबात नाही. मी आता माझं इडलीचं चालू आहे, तट्टे इडलीचं. पुण्यामध्ये गुरुजी इडली नावानं आपल्या हातात 2 शाखा आहेत. हे थोडं फिक्सिंग होतं. मला माहिती आहे हो मंदार काय करतोय, मला माहिती आहे, म्हणून तर त्याला इथं आणलंय. शिक्षण काय? सिव्हिल इंजिनिअरिंग. व्यवसाय काय करतोय? ब्रेकफास्टचं इडलीचं 2 पॉईंट आहेत माझ्यात. ऐकण्यासारखी गोष्ट आहे, ऐकण्यासारखी. लगेच एकदम पुढे जायला नको. सलील, तुझं पण सांग की अमेरिकेत वगैरे होतास आणि हे केलं होतंस. आता तुझा डेलॉइट मध्ये जॉब चालू आहे. इंजिनियर जेव्हा डेलॉइट मध्ये लागतो किंवा XYZ कंपनीत लागतो, तेव्हा लेण्यांच्या भाषेत बोलायचं तर रांदावाडा उष्टीकाडा या महिलांच्या बाबतीत बोला. मी त्याला काय म्हणतात, त्याला केअरफरशी धुणी भांडी म्हणतो. तर ते करण्यात म्हणजे वेळ मिळतो का? एवढी मोठी कंपनी. मिळतो वेळ. म्हणजे लाईफ बिझी आहे, पण त्यातनं रादर वेळ कसा काढायचा ह्याचं आधी हॉबीज किंवा छंद कसे जोपासता येईल ह्याचं टाइम टेबल बनवलं जातं आणि मग कामाचं टाइम टेबल बनवलं जातं सकाळी उठल्यानंतर. बरं. पण काम जरी बिझी असलं तरी ऑफिसवरनं घरी आल्यावर किंवा विकेंडला घराचं काही साफसफाई करायची असेल किंवा वेगळे छंद जोपायचे असतील तर ते केलं जातं. मला एक सांग, हे तू सांगतोय अगदी सहज, हे टाइम मॅनेजमेंटचा भाग आहे का रे? कारण कित्येक वेळेला लोक असे असतात की आई शपथ मला इतकं काम आहे ना, मला वेळच मिळत नाही. काय ना, खरंच मला वेळ मिळत, आय एम सो बिझी. तर बिझी सगळेजण असतात, पण जे खूप बिझी असतात त्यांच्याकडेच वेळ असतो. म्हणजे चंद्रशेखरन जे टाटाचे आता काय म्हणतात टॉप बॉस आहे, ते पूर्ण मॅरेथॉन पळण्या एवढा त्यांचा पळण्याचा छंद जोपासू शकतात. आणि पूर्ण मॅरेथॉन काही 2-2.5-3 मिनिटाचं काम नाहीये. भरपूर वेळ लागतो आणि तो छंद जोपासायला ते वेळ काढतात. जे लोक बिझी असतात त्यांनाच वेळ जास्त असं म्हणतात. तसं हे टाइम मॅनेजमेंटचा भाग वाटतो का तुला? टाइम मॅनेजमेंटपेक्षा तुमची इच्छा किती आहे, त्याच्या मागचं तुमचं पॅशन ते जर का असेल आणि तुम्हाला गोष्टी करायला खरंच आवड असेल तर तुम्ही टाइम काढता. मग तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट वाटत नाही. तर तुम्हाला असं कळतही नाही की अरे आता मला वेळ किंवा हा छंद जोपासण्यासाठी मी कधी वेळ त्याला देऊ शकतो. तुम्ही आपोआपच वेळ काढत जाताय त्या गोष्टीसाठी, कारण की ती गोष्ट करण्याची तुमची तेवढी पॅशन असते, तेवढी इच्छा असते. त्यामुळे तुम्हाला असं कधी वाटत नाही की अरे दिवस खूप बिझी झाला, आता मला काय तुमचे छंद असतील ते करता येणार नाही. ते तुमच्या मनातच नसतं, कारण की तुम्हाला माहिती असतं की मी हे करणार आहे. किती दिवस बिझी झाला तरी मला माहिती आहे आय एम गोइंग टू डू इट ॲट दी एंड ऑफ द डे, कधी ना कधीतरी. त्यामुळे ते टाइम मॅनेजमेंट नाही आहे, इट्स रादर हाऊ पॅशनेट यू आर अबाउट समथिंग, की तुम्हाला किती इच्छा आहे ते करण्याची.
काय येते तुझं पॅशन? मला लिहायला आवडतं. इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा किंवा अमेरिकेमध्ये असताना सुद्धा जर्नलिंग ज्याला आपण म्हणतो की आज काय झालं दिवसात, किंवा कुठल्या लोकांना, नवीन लोकांना भेटलो आयुष्यात, काय शिकता आलं, काय करता आलं, कॉलेजचा दिवस कसा होता. तर मी असं जर्नलिंग करायचो, कधी कधी कविताही लिहायचो जर का काही सुचलं तर. पण त्याच्यानंतर मग थोडं पुढे पुढे एका मोठ्या गोष्टीत रूपांतर झालं. हे लय चॅप्टर बेन आहे, अशा करता मी ओळखतो. म्हणजे अतिशयोक्तीकरणे अंगा खांद्यावरती खेळवलाय वगैरे असे जे डायलॉग मारतात ना 70-75 म्हातारी, तसा मारू शकतो. एवढ्या इथपर्यंत याला अंगा खांद्यावरती खेळवत लहान. आणि हा चॅप्टर एवढ्या करताय की लोक प्रेयसीवरती कविता करतात, लोक निसर्गावरती कविता करतात. हा चॅप्टर असा आहे की आईच्या 50व्या वाढदिवसाला कविता केली. म्हणजे फिल्डिंग असते. कसं आहे माहितीये का, आता म्हणेल माझ्या भावना होत्या वगैरे, आय नो, पण अशी चॅप्टरगिरी, पण ती चांगली चॅप्टरगिरी आहे. आपण तुझ्या छंदाकडे परत येऊच. परंतु हे मंदार मला सांग की शिक्षण एक केलंस, जॉब करायचं असं डोक्यात नव्हतं का पहिल्यापासून? नाही, खरंच नव्हतं मला. म्हणजे मी पहिल्यापासून आत्ता माझा हा व्यवसाय म्हणजे आत्ता सक्सेस नाही म्हणता येणार, अजून चालू आहे. पण जो काय चालू झाला त्याच्या अगोदर मी जवळजवळ 5 ते 7 व्यवसाय प्रयत्न केले. आणि ठेचा भरपूर खाल्ल्या. पुण्यामध्ये नवीन होतो आणि एवढं फ्रॉड झाले की लोकांनी गंडवलं आणि शॉप म्हणजे खूप अडचणी आल्या. त्यातून मग हा फायनली चालू झाला. तो पण आमचा छोटा गाडीवरती चालू झाला. नाही, ती गोष्ट आपण बोलूच, पण मला पहिलं हे सांग, का तुला नोकरी नव्हती करायची, का तुला स्वतःचा व्यवसाय करायचा होता? तुम्ही म्हणता ना पॅशनेट, मी त्यात बाबतीत पॅशनेट होतो पहिल्यापासून की मला खरंच नोकरी नाही करायची. कारण माझ्या घरचे थोडे नोकरदार आहेत, म्हणजे भाऊ बहीण वगैरे आता IT मध्ये आहेत. ते रोजचं बघतो मी त्यांचं कष्ट आणि सगळ्या गोष्टी. स्वतःसाठी वेळ देता येत नाही त्यांना आणि सगळ्या गोष्टी. म्हणून मी म्हटलं की व्यवसाय करायचा आणि आपल्या पद्धतीने आपण व्यवसाय करायचा. इथे एक मी छोटीशी कथा सांगतो. तू मगाशी म्हणलात की 5-7 व्यवसाय मी ऑलरेडी केले आणि त्याच्यात म्हणावं तेवढं यश आलं नाही, इनफॅक्ट फटके पडले खूप. मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. तिथे आलेली सलील आणि मंदार एक छान गोष्ट तुमच्याबरोबर अगदी 1 मिनिटातच शेअर करतो. एक माणूस होता आणि त्या माणसाने अक्षरशः 10 व्यवसाय केले, फेल गेले, 11वा व्यवसाय चालला. त्याच्या मुलांनी शाळेमध्ये वडिलांचं वर्णन करत असताना फार सुंदर वाक्य सांगितलं, जे माझ्या मनामध्ये कायमचं ठसून राहिलेलं आहे. तो म्हणला, माय फादर इज द मोस्ट सक्सेसफुल फेल्युअर. फार सुंदर वाक्य बोलला तो. टीचरनी म्हणले सक्सेसफुल फेल्युअर म्हणजे काय? तो म्हणला 10 वेळा ते फेल झाले, याचा फायदा 11व्यांदा झाला. आणि माझ्या आईनी 10 फेल्युअर नंतर त्यांचं डोकं खाल्लं नाही की आता बास की, लागा की पोस्टामध्ये नोकरीला लागा की, असं केलं नाही त्यांनी 11व्या व्यवसायाला. आणि तो 11वा व्यवसाय रोडिंग होता. म्हणजे व्यवसायामध्ये फेल होणं ही गोष्ट वाईट नसते. नाही, ती प्रोसेस आहे ऍक्च्युली. व्यवसाय तुमची स्टार्ट व्हायची किंवा सक्सेस व्हायची. आमचा स्टार्ट झाला तो फेल्युअरनेच झाला. म्हणजे सगळ्या गोष्टी ऍटलीस्ट मी तर 5 व्यवसाय असे ट्राय केले होते की ते चालूच नाही झाले. म्हणजे उदाहरणार्थ चालू उदाहरण होते सांग ना. म्हणजे मी फ्रेंच फ्राईज सप्लाय करायचा व्यवसाय बघत होतो. मला अशी आयडिया आली होती. मी एका डेअरीमध्ये गेलो होतो. त्या डेअरीमध्ये ते एक मी फ्राईज बघितले, तो तिथून सप्लाय करत होता आणि भरपूर मागणी होती त्याला. म्हणून मी तो डोक्यात आलं माझ्या. म्हणून मी सगळ्या सर्वे केला, सगळ्या कॅफेजना भेट दिलो. सगळ्यांना रिक्वायरमेंट एवढी होती, खूप गरज होती त्या फ्रेंच फ्राईजची, कारण कॅफेमध्ये खूप चालतात ते फ्राईजसाठी ना. मग मी त्यातलं मार्जिन बघितलं. मी एकदम नेग्लिजिबल मार्जिन होतं. तो एक झाला. पुढे प्राइस मग मी AAC ब्रिक, म्हणजे आता ते एक नाही का सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी जरा ते AAC ब्रिक मध्ये बघत होतो. पण ते जरा त्याची जास्त इन्व्हेस्टमेंट होती, त्यामुळे मी फार काय त्याच्या ह्याच्यात नाही गेलो. परत मग मी खिळे आणि तारमुळे आणि बाइंडिंग वायरचं पण मी प्रोडक्शनचं बघत होतो. ते पण मशीन वगैरे घेऊन मी सगळं म्हणजे त्या ह्याच्या प्रोसेसला गेलो होतो. पण त्याच्यावरनं याच्याकडे हे तट्टे इडलीची गोष्ट कुठं आली? ही गोष्ट सांगतो तुम्हाला. काय झालं, माझ्या भावाचं एक छोटंसं हॉटेल आहे. मी रोज सकाळी ते उघडायला जायचो. कुठे? सिंहगड रोडला. मी काय करायचो, सकाळी 6 वाजता उठून जायचो आणि सकाळी मी वडगाव ब्रिज खाली एक स्टॉलवाले, छोटे स्टॉलवाले ते वडे तळून
त्यांचा व्यवसाय ते करत होते. ते बाहेरून घेऊन यायचे आणि तिथं वडे तळायचे आणि द्यायचे. आणि मी ऑब्झर्व केलं की तुफान गर्दी असायची तिथं. आणि मी म्हटलं की अरे आपण काय करतोय शॉपमध्ये, हे तर रस्ता धंदा करणारे तर रोडवरती करतायत आणि 9 वाजता गुंडवून घेऊन जात आहेत परत. मग माझ्या डोक्यात आलं की मी पण स्ट्रीट मॉडेल काहीतरी केलं पाहिजे की टाइम लिमिटमध्ये मला करायचं आहे असं हे होतं. मग त्या हिशोबानं मग मी ब्रेकफास्टची खूप डिमांड आहे पुण्यामध्ये. म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट पोहोचवणारे खूप कमी लोक आहेत आणि मी त्यामध्ये सकाळचा म्हणजे ब्रेकफास्ट ऑब्व्हियसली सकाळीच खातात. मग मी काय केलो की सकाळी धंदा करणारे खूप कमी लोक आहेत. मी खूप ऑब्झर्व केलं पुण्यात. संध्याकाळी तुम्हाला कुठेही गाड्या दिसतील, काही म्हणजे एकदम सगळे नाही का ते खाऊ गल्ल्या वगैरे भरून दिसतील. पण सकाळी व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याची तयारी 5 किंवा 4 वाजल्यापासून सकाळी पहाटे चालू होते. मग त्यामुळे मी ती संधी शोधली की यात कमी लोक आहेत. त्यामुळं मी त्यात एक विचार केला की काय करायचं हेल्दी. तर मी इडली म्हणजे इडली वन ऑफ द सगळ्यांना आवडते. मग म्हणून मी त्यात जरा सर्चिंग केलं आणि त्यात मला तट्टे इडली हा प्रकार सापडला. व्हेरी गुड. थांब, परत पुढच्या टप्प्यावरती. तू मगाशी म्हणलास की तुझा लेखनाचा हे आहे. आता मला सांग, त्या लेखन हे सगळ्यांकडे नॅचरली येत नाही सलील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कविता हे सुद्धा मोठी देणगी आहे की बाबा तुम्हाला ते शब्द तुम्हाला बोलवतात आणि त्या चपखल भाषेत आपापल्या खुर्चीवरती जाऊन बसतात. ही गोष्ट कमाल आहे. म्हणजे त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे, इतक्या साध्या शब्दातनं सुद्धा गदिमा इतकं ते सुंदर गीत निर्माण करू शकतात. मला सांग, कविता लिहिणं वगैरे हे छोटा फॉर्मॅट झाला. आत्ता तू काय लिहिलेलं आहेस? मी काही वर्षांपूर्वी एक मॅन्युस्क्रिप्ट लिहिली, ज्याला आपण पुस्तक ड्राफ्ट, आणि ते आता 15 ऑगस्टला. नाही तू काही वर्षांपूर्वी म्हणजे मला सांग कधी? 2020 साली मी ती मॅन्युस्क्रिप्ट लिहिली होती. आता काय चालू आहे? आता ते पब्लिश होतीये. नाही आता साल कुठलं चालू आहे? 2023. म्हणजे 4 वर्ष लोणचं घातलंय. बरं, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? सामान्य माणसाला नाही कळत. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे साधारण तुम्ही ज्या पुस्तकाचा जो पहिला ड्राफ्ट लिहिता किंवा तुम्ही पुस्तक लिहिता त्याचं जो पहिला ड्राफ्ट रेडी होतो, ज्याला खूप एडिटिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते पब्लिशेबल होतं, तर त्या गोष्टीला आपण मॅन्युस्क्रिप्ट म्हणतो. जशी पिक्चरची स्क्रिप्ट असते तसे पुस्तक पब्लिश व्हायच्या आधी जी लिहितो त्याला मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात. तर ती मी लिहिली 3 वर्षांपूर्वी आणि खूप शोधायला लागलं कोण पब्लिशर, काय कसं. ते पुढची गोष्ट आहे. मला पहिल्यांदा इथंच तुला थांबून परत प्रश्न विचारावासा वाटतो की हे काय लघुकथा आहे काय? नाही. सो इट्स एक इंग्लिश लिटरेचरमध्ये एक प्रकार असतो, त्याला स्लाइस ऑफ लाईफ म्हणतात. स्लाइस ऑफ लाईफ म्हणजे साधारण एका कॅरेक्टरचं आयुष्य आणि ते कॅरेक्टरच्या आयुष्यातले वेगवेगळे पडाव किंवा त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी. फिक्शनल स्टोरी आहे, रिअल लाईफ स्टोरी नाही आहे, पण तरी एका कॅरेक्टरवर बेस्ड आहे आणि त्या कॅरेक्टरच्या लाईफवर बेस्ड आहे, म्हणून त्याला स्लाइस ऑफ लाईफ हे जॉनर आपण म्हणतो. हे स्लाइस ऑफ लाईफ जॉनर फिनर म्हणजे आता असं म्हणू नको की ही ज्याला आम्ही मराठीत कादंबरी म्हणतो साध्या भाषेमध्ये. येस. तशी तू इंग्लिशमध्ये लिहिली? तशी मी इंग्लिशमध्ये एक फिक्शनल बुक लिहिलंय. ओरिजिनल शाळा कुठली? PS मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर. परत एकदा सांग. PS मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर. मी हे का बोलतोय? थोडंसं तुम्हाला कदाचित असं वाटेल की एखादा पोलीस इन्स्पेक्टर गुन्हेगारांना पकडून विचारतोय आणि प्रोबिंग करतोय. तसं नाहीये. मी या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत फार मनापासून विचारपूर्वक मांडायचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण नंतर तुम्हाला आपोआप रिअलाइज होईल, मला सांगण्याची गरज पडणार नाही. मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलेला मुलगा, इंजिनिअरिंग केलेला मुलगा, इंग्लिशमध्ये बरं अगोदर एक 7-8 पुस्तकं तर लिहिली असशील तू? नाही, हे पहिलं पुस्तक आहे. परत एक महत्वाचं की लिहिलं ते पहिलंच काय लिहिलं तर इंग्लिश कादंबरी लिहिली, स्लाइस ऑफ लाईफ वगैरे. आणि या याच्यात आता विषय थोडासा पुढे नेऊया की अगदी थोडक्यात, कारण याचा आम्हाला भांडाफोड करायचं नाहीये. तू म्हणतोयस कधी रिलीज होत आहे? 2020 साली. नाही सुरुवात आता रिलीज कधी होत आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला. काय सुंदर दिवस आहे. क्या बात आहे सलील, क्या बात आहे. आता या याच्यामध्ये कथाचं सूत्र काय हे थोडक्यात सांग आम्हाला, नंतर ते वाचायचं आहेच. हो. आणि रादर 15 ऑगस्टला होतंय त्याच्याही मागचा एक रेलेव्हन्स आहे. बोल. थोडक्यात सांगतो की ही आयडिया का सुचली, का लिहावं असं वाटलं. बोल.
2020 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक खूप अनप्रेसिडेंटेड वर्डिक्ट पास केलं. ते वर्डिक्ट असं होतं की आपल्या भारताच्या आर्मीमध्ये ज्या फिमेल ऑफिसर्स आहेत त्यांना 2020 पर्यंत फक्त टेम्पररी कमिशन मिळायचं, काही महिन्यांचं काही वर्षांचं. पण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने असं वर्डिक्ट पास केलं आणि विच वॉज म्हणजे केंद्र शासनाचा विरोध होता त्याला, बट इवन आफ्टर दी ऑपोजिशन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं म्हणाली की जे फिमेल आर्मी ऑफिसर्स आहेत त्यांना परमनंट कमिशन दिलं गेलं पाहिजे. त्यांना ते फिमेल ऑफिसर्स ज्या काही प्रमोशनसाठी डिझर्व करतात, ज्यांना जे प्रमोशन मिळत नव्हतं बिकॉज ऑफ टेम्पररी कमिशन, तर तसं नाही पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आणि दे कॅन चूज फॉर एनी पोस्टिंग दॅट दे वॉन्ट टू, जे आधी कदाचित नाही मिळायचं, तो पुढचा भाग आहे. पण असे बरेच बदल सुप्रीम कोर्टनी ॲज अ वर्डिक्ट पास केले, विच इज आपल्या देशातल्या आर्मीतले जे फिमेल ऑफिसर्स आहेत त्यांच्या त्या फॅसिलिटीज नव्हत्या किंवा त्यांना ते करता यायचं नाही, आणि त्यांच्यासाठी एक वेगळा मोठा मार्ग आता सुप्रीम कोर्टनी खुला केलाय. तर ती आयडिया मी थोडीशी रोमॅन्टिसाइज केली. बेसिकली रोमॅन्टिसाइज असं केलं की उद्या खरंच एक फिमेल ऑफिसर मेल ऑफिसर्सच्या बटालियनमध्ये जाऊन ती बटालियन कमांड करते, आणि काश्मीरमध्ये किंवा कुठेही फ्रंट लाईनवर जाऊन एक फिमेल ऑफिसर ॲज अ कमांडो लढतीये. हे आधी कधी झालेलं नाहीये, पण या सुप्रीम कोर्टच्या वर्डिक्ट नंतर पुढे असं काही झालं किंवा होऊ शकतं की वी विल हॅव फिमेल ऑफिसर्स कमांडिंग डिफरंट बटालियन्स अक्रॉस द कंट्री. तर तशा एका आर्मी फिमेल ऑफिसरच्या आयुष्य कसं असेल, म्हणून ते स्लाइस ऑफ लाईफ, तिचं आर्मी लाईफ कसं असेल, तिचं प्रायव्हेट लाईफ कसं असेल, हा माझ्या दृष्टिकोनातनं एक लिहिलेली स्टोरी. क्या बात आहे सलील, पूर्णपणे वेगळी, फॅन्टास्टिक. त्याचं कारण एकीकडे तू हे फिक्शन म्हणतोयस, पण ऐकताना तरी असं वाटतंय सलील की पुढे जाऊन ही फिक्शन नाही, ही रियालिटी होणार. आज उद्या आज उद्या नाही तर पण. फॅन्टास्टिक सलील. मंदार, परत मी तुझ्याकडे येतो. तट्ट इडलीच्या विषयी आपण बोलत होतो. तर हे जे तुझं आउटलेट आहे याच्या मागं सुद्धा तू रेस्टॉरंट का नाही चालू केलं, तू स्ट्रीट फूड का चालू केलं? पहिली गोष्ट, स्ट्रीट फूडला डिमांड खूप आहे ॲज कम्पॅरिझन रेस्टॉरंट. रेस्टॉरंट आलं की तुम्हाला म्हणजे बसायची सुविधा द्यायला लागते तुम्हाला, आणि बाकीचा खर्च खूप वाढतो, आणि माझी तेवढी क्षमता नव्हती की मी एवढा खर्च घालेन. त्यामुळं मी फूड कार्ट छोटंसं चालू केलं. फूड कार्ट छोटंसं म्हणजे कशावरती केलं? मी 3 व्हीलर आहे, इलेक्ट्रिक 3 व्हीलर, ती पण इलेक्ट्रिक. रिक्षा? यस रिक्षावरती मी. हे भाऊ सलील, तू कुठं परदेशात मास्टर्स केलं? पलीकडे, इथं कोथरूडच्या पलीकडे कुठं? बॉस्टनला केलं. फूड ट्रक ही गोष्ट तिकडे भन्नाट आहे अख्ख्या अमेरिकेत. हा, आणि त्याला फूड ट्रक म्हणतात. हा फूड रिक्षाची गोष्ट करतोय, ही गोष्ट सुद्धा कमाल वाटते. हे असं कधी बघितलं नाही कधीच. बोल. आणि ते म्हणजे गंमत म्हणजे आम्ही ती स्वतः तयार केली, म्हणजे एक ती कारण इंजिनिअरिंगचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे. आम्ही स्वतः फॅब्रिकेशन वाले गोळा करून प्रॉपर डिझाईन करून आम्ही ती चालू केली. आणि ते पण खूप गंमत आहे, ते आमची चालूच होत नव्हती, म्हणजे आमच्याकडे ते होतच नव्हतं फॅब्रिकेशन, कारण एक्सप्रेस नाही त्याचा. ते पण आम्ही स्वतः करून, कारण ते आम्ही जो फॅब्रिकेशन वर्क केलं होतं ना, ते ऍक्च्युली त्या रिक्षाच्या कॅपॅसिटीच्या जास्त झालं होतं, त्यामुळे ते पेलवत नव्हतं ते रिक्षाला. मग या सगळ्या गोष्टी मग म्हणजे नाही का, या सगळ्या ओव्हरकम करून की आपली रेग्युलर ऑटो रिक्षा मॉडिफाय केली. येस नाही, आपली इलेक्ट्रिक आम्ही नवीनच घेतली ऍक्च्युली. इलेक्ट्रिक घेतली नाही तो म्हणते म्हणजे रिक्षाच आहे. हो, त्याच्या खाली जे वरती त्याच्यावरती वरचं जे आहे ना, ते आम्ही फक्त हे केलं की फूड ट्रक टाइप मध्ये केलं. आणि आता फूड ऑन व्हील्स. कुठे आहे तुझं आउटलेट? कुठे? माझं कर्वेनगरला आहे. कर्वेनगरचा डीपी रोड, पंडित फार्मच्या करेक्ट समोर. म्हणजे नवसह्याद्री टेनिस कोर्टच्या समोर. मला एक सांग, तिथे तर खूप सुंदर आउटलेट्स आहेत ऑलरेडी. येस, मला वाटतं आता नाव घ्यायचं नाही, पण जोशींचं एक आउटलेट आहे शेजारी. 3-4 महिला आउटस्टँडिंग दडपे पोहे. येस आउटस्टँडिंग, कारण मी इंटरनॅशनल बकासूर आहे, त्यामुळे मला माहितीये. तर तिथे एवढी गर्दी असताना सुद्धा तिथे केलंस? हो, म्हणजे ऍक्च्युली मला ना, म्हणजे मी तिथं जायचं कारण मला होतं की मला मार्केट प्लेस मला तिथं आयती मिळाली. बरोबर. म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यामुळे मी एक पहिल्या विदिन 15 दिवसात मी तो धंदा तिथं सेट केला. म्हणजे जी लोक येतात त्यांना ते नवीन होतं ऍक्च्युली पुण्यामध्ये तट्टे इडली,
आणि इतकी सॉफ्ट मिळते हे कोणाला म्हणजे कल्पना करू शकत नाही असे. म्हणजे आम्ही अक्षरशः लोकांना म्हणजे बोलवून त्यांच्या तोंडात भरवल्यासारखं आम्ही त्यावेळेस ते मार्केटिंग केलं. आणि फेस टू फेस म्हणजे लोकांबरोबर एवढं कॉन्टॅक्ट केला आम्ही की लोक परत 4 जणांना सांगून मग ते PO वरती ग्रुपवरती टाकून परत मग रील्स वगैरे व्हायला लागल्या त्याच्या व्हायरल. मग त्यामुळे आमचा आता बिझनेस एवढा वाढलाय किंवा ते आम्हाला ऍक्च्युली एकाच ब्रँडचं झेपत नाही असं, कारण बॅकग्राऊंड किचनला ते झेपलं पण पाहिजे, कारण त्याचं बॅटर वगैरे तयार करणं मग सगळ्या गोष्टी आल्या. मग आता चालू आहे. तर दुसरी ब्रँच पण आम्ही शिवतीर्थनगरला सुरू केली. दुसरी हो. याचं आता मी कबूल करतो, मी काय यांना उगाच ऐकून वगैरे लेले आडनावची लोक पटकन कोणावर विश्वास नाही ठेवत, चिकित्सक असतात, कुचकट असतात, तू हसू नको रे मेल्या. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आम्ही सांगून बघत नाही, आम्ही तपासून बघणार, आम्ही ते चिकित्सकपणे जाऊन बघणार. आम्ही रुपाली आणि वाडेश्वरची इडली खाणारी लोक आहोत, मग मंदारकडे जाऊन गुरुजी इडली मी काय खायची तपासून बघणार. पण ऑल सेडंटर जशी वाडेश्वरची इडली सुंदर आहे, जशी रुपालीचं इडली सांबार सुंदर आहे, तसंच तट्ट इडली अप्रतिम आहे. मी परत सांगतो, पंडित फार्म, नदीकाठचा रस्ता पुण्याचा, म्हात्रे पुलाकडनं जो येतो राजाराम पुलाकडे, त्या रस्त्यावरती उजवीकडे नव सह्याद्री टेनिस कोर्टाच्या समोर गुरुजी इडलीचं असं आहे. जरा वेळ ठेवून जा 2 गोष्टींसाठी. त्याचं कारण असं आहे, इडली तर अप्रतिम आहेच, फक्त गेला की लगेच नाही मिळत, जरा गर्दी असते. हा जरा नम्रपणा उगत दाखवतोय. तुमचा फोन आला की देतो मी. उत्तम चालू आहे. आणि तिथले म्हणजे पोळी इडली, घी घातलेली इडली, चटणी, कॉफी म्हणजे फिल्टर कॉफी सगळं झकास आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जा. हे आता जे आहे लोकांचं विश्वास हे करणं, कारण मी पहिल्यांदा खायला येतो, मी आनंदित होतो, पण मी परत ऐकत जातो नाही. महत्वाची गोष्ट लक्षात घे, आम्ही गाणं का ऐकतो, आम्हाला पुन्हा प्रत्ययाचा आनंद हवा असतो. तर ते क्वालिटी मेंटेन करणं किती मोठा चॅलेंज आहे. हो, क्वालिटी मेंटेन करणं खूप मोठं चॅलेंज आहे. आणि ते पण पुण्याच्या कर्वेनगर या परिसरामध्ये. म्हणजे मी ज्यावेळेस आलो तिथं म्हणजे माहीत नव्हतं मला या सगळ्या गोष्टी, कारण म्हणजे एक ब्राह्मण वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे आणि म्हणजे चोखंदळ वर्ग आहे. म्हणजे आम्ही सांगलीच आहे, आम्हाला काय आता सांगलीची भाषा बोललो की मग तुम्हाला कळेल. आम्हाला काय माहीत नाही काय नाही इथलं पुण्याचं काय सगळं. आणि मग चोखंदळ लोक एवढी की जरा मीठ जास्त झालं किंवा जरा मीठ कमी झालं की एवढं बोलणार की म्हणजे त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला व्यवस्थित करायला लागायचं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी. पण चांगलं असलं तर ऍप्रिशिएट पण होतं ऑब्व्हियसली, म्हणून तर चालतंय. व्हेरी गुड. चला, नाही मी का वधून घेतलं सांगलीकराकडनं, और पुणेकरांवरती नेहमी तुम्ही टीकाच करता, चांगल्या गोष्टी पुणेकर ऍप्रिशिएट सुद्धा करता. पण ही गंमत चालली आहे. पण काय बात आहे. सलील, आता तुझ्याकडे परत मी येतो. कादंबरी लिहिणं हे सुद्धा एक अशक्य मोठी प्रोसेस आहे. आणि त्यातनंही तुझी ही पहिलं पुस्तक, ती सुद्धा कादंबरी, ती सुद्धा इंग्लिशमध्ये, त्याचा विषय सुद्धा जो सांगितला तो सुद्धा युनिक आहे. या सगळ्या दृष्टीने या प्रोसेसची मजा ही जास्त वाटते का? आता 15 तारखेला 15 ऑगस्टला छानपैकी त्याचं रिलीज होणार आहे, पण खरी मजा या प्रोसेसची आहे का रे? हो, म्हणजे मी जेव्हा पुस्तक किंवा ती आयडिया मला सुचली आणि मी ते लिहायला लागलो, तर तुम्हाला त्याच्यात एक नशा यायला लागते की 1 पान लिहून झालं, 2 पान लिहून झालं, 3 पान लिहून झालं, मग थोडा ब्रेक घेऊ किंवा दुसरी काही कामं असतील ते करू. आणि फॉर्च्युनेटली माझ्यासाठी मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कोविडचा काळ होता, लॉकडाऊन होतं, त्यामुळे घरातनं तर बाहेर पडायची कोणाला काही हे नव्हती. घरीच असल्यामुळे मला वेळ बराच मिळत होता कामातनं. पण ते सारखं मनात असतं तुमच्या. 1 पान झालं, 2 पान झालं, 3, 5, 10, मग तुम्ही सारखा त्याचा विचार करत असता की या पहिल्या 10 पानांमध्ये मी हे लिहिलंय, मग आता ते मला पुढे कसं कंटिन्यू करता येईल. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या आयडियाज यायला लागतात, तुम्ही रिसर्च करायला लागता गोष्टींबद्दल. पण ती जी प्रोसेस आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. चालेल, ती कॅरेक्टर्स तुझ्या डोळ्यासमोर नाचतात, ती तुझ्याशी इंटरॅक्ट करतात. खूप म्हणजे मला कॅरेक्टर्स बद्दलच मला असं वाटत होतं की मी पुस्तक लिहिताना माझ्या समोर ते कॅरेक्टर बसलंय आणि त्या पुस्तकातले जे लिहिलेले मी संवाद आहेत ते मी ऍक्च्युली त्या कॅरेक्टरशी करतोय. हो 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 हो. तरच ते तुमच्या आतनं ते कॅरेक्टर पुस्तकात उतरू शकतं, कारण की यू हॅव टू लिव्ह दॅट कॅरेक्टर. बेसिकली प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही ते जगलं पाहिजे तर तुम्ही ते लिहू शकता. पण ती भन्नाट प्रोसेस आहे म्हणजे. आणि एकदा ती झिंग लागली की तुम्हाला ते लिहावंसं वाटतं. मी
250 पानं लिहिली साधारण 2 महिन्यात. साधारण 2 महिन्यात मी 250 पानं लिहिली. आणि असं मला कुठेच कधी झालं नाही की आता मला काहीतरी ब्लॉक आलाय किंवा मला काही सुचत नाहीये, विच आय एम लकी आय गेस. पण रादर दॅट आयडिया वॉज सो स्ट्रॉंग की ते लिहिताना मला असं ते सुचत गेलं आणि मला कधी कळलंच नाही की मी 250 पानं लिहिली आहेत. त्यामुळे आणि आता ते पब्लिश होते, तुमच्या प्रश्न तुम्ही जो विचारला ते पब्लिश होत आहे, तर मी खरं सांगेन की दॅट प्रोसेस आय मिस. क्या बात आहे. हा, म्हणजे पुस्तक पब्लिश होते आनंदाची गोष्ट आहे, बट तुम्ही जी प्रोसेस ते पुस्तक लिहित असता ते फक्त तुमचं असतं. इट ओनली बिलॉंग्स टू यू. आता ते पुस्तक पब्लिश झालं, लोक वाचतील, त्याला प्रतिक्रिया देतील, युअर क्रिएशन इज डन, नाव इज आउट देअर. पण तुम्ही जेव्हा पुस्तक लिहित असता ते फक्त तुमचं असतं, फक्त तुम्ही एन्जॉय करत असता ते. त्यामुळे तो आनंद शेअर करावा असं वाटत नाही खरं, कारण की ती प्रोसेस एकदम तुमची प्रायव्हेट असते, इंटिमेट असते. पण आता लोकांचं ते लोकांसमोर आलंय, त्यामुळे त्याचं एक वेगळं फिलिंग आहे. बट कसं आहे, मी बाप म्हणून सांगू शकतो, मला 2 मुली आहेत. मुलीला आपण वाढवतो, छान पद्धतीने वाढवतो, एन्जॉय करतो, संस्कार करायचे प्रयत्न करतो. परंतु नंतर लग्न होतं त्या मुलीचं आणि तुम्ही तिला सासरी पाठवता, त्यामुळे ते सासरी जाणंही गरजेचं असतं एका अर्थाने, लक्षात घ्या, कारण तिची नवीन इनिंग चालू होणार असते. त्यामुळे मलाही पुस्तकाची सली सांगत असताना तशी छान वाटली प्रोसेस, की एकीकडे त्यांनी ती कॅरेक्टर, त्यांनी ती कादंबरी घडवली आणि आता तो ती सासरी पाठवतोय, तरी ती मुलगी तुझीच आहे. नाही, मी म्हणेन हा, म्हणजे ती कादंबरी जी आहे ती तुझीच आहे. त्यामुळे मित्रांनो, मी मुद्दाम तुम्हाला गप्पा मारायला ह्याच्याकरता आणलं की सलील, इंजिनिअरिंग करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. खूप छान पद्धतीने अभ्यास करून खूप लोक खूप मेहनतीने इंजिनियर होतात. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे दोघांनाही हा कॉमन प्रश्न आहे, पहिल्यांदा सलील तू बोल, की काम करत असताना, हे करत असताना तुमचा छंद, तुला अजून एक छंद आहे, मी सांगणार नाही, ते तूच सांग, ते छंद जोपासणं याचं महत्त्व काय आहे मला सांग. मी एक कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं की तुम्ही जे काम करता किंवा पैसे कमवता ते तुमच्या उपजीविकेचं साधन असतं. ते तुम्हाला खायला प्यायला पैसे मिळतात, तुम्हाला बेसिकली आपण जे म्हणतो की राहायला घर, अंगावर कपडे आणि पोटात अन्न, ह्याच्यासाठी तुम्ही काम करता, पैसे मिळवता. पण तुमचं जगणं सुंदर आहे का, त्यातनं तुम्हाला आनंद मिळतोय का, ते तुम्हाला हॉबीज देत, असं मला वाटतं. की यू वर्क टू स्टे अलाइव्ह, बट यू मेक लाईफ ब्युटिफुल थ्रू युअर हॉबीज. सुंदर सुंदर. सलील, तुला अजून एक छंद आहे, त्याच्याबद्दलही बोल. मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. मला वाईल्ड लाईफ पहिल्यापासून आवडायचं. मी लहानपणापासून मी लहानपणापासूनच जंगलात गेलेलो आहे, सफारीजवर गेलेलो आहे, त्यामुळे वाईल्ड लाईफची आवड पहिल्यापासून होती. पण काही गेल्या वर्षांपासून मी फोटोग्राफी करायला लागलो, ते शिकलो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कसं असतं त्याचे कोर्सेस केले 1-2, आणि आता म्हणजे इट्स इनसेपरेबल. म्हणजे मी जेव्हा जेव्हा जंगलात जातो तेव्हा माझा कॅमेरा आणि मी, दीज आर इनसेपरेबल. वा 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 वा. त्या फोटोकडे जरा नजर टाका, गंमत म्हणून करत नाही दिसेल. तूही सांग मित्रा, की पॅशन असतं, इच्छा खूप असते की बाबा आपण आपलं स्वप्न साकारावं, स्वतःचा व्यवसाय करावा, काहीतरी करून दाखवावं, नोकरी मिळवण्यापेक्षा 4 जणांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा. परंतु याच्यात त्या ठेचा खाणं याची सुंदरता काय आहे. जसं तू म्हणलास की फॅब्रिकेशन केलं, त्याला ते झेपत नव्हतं. मग ॲक्च्युली ते तुम्हाला झेपत नव्हतं सुरुवातीला, परंतु या ठेचा खात खात पुढे जाणं हा प्रवासही खूप सुंदर असतो. खूप खूप म्हणजे त्या आता ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना आता, तर खूप भारी वाटतं की आपण या प्रोसेसमधून गेलो आहे आणि आपला व्यवसाय सक्सेस झाला आहे. म्हणजे ते फ्रुटफुल वाटतं की खरंच आपण तेवढं काम केलं आहे आणि त्या कामाला यश मिळालं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही काम करायचो आणि म्हणजे यश नाही मिळायचं, म्हणजे हे व्यवसाय चालू करायच्या अगोदर, आणि घरचे वगैरे खूप वैतागले होते, म्हणजे काय करायचं. आणि घरातल्यांनी पैसे वगैरे लावले होते की कर व्यवसाय म्हणून, कारण घरातल्यांचा सपोर्ट शिवाय हे करणं होऊ शकत नाही. आणि मला आठवतंय की आम्ही एका ठिकाणी एक शॉप घेतलं होतं, तिथं त्यांचं डिपॉझिट वगैरे दिलं, सगळे पैसे दिलं, ते रिनोव्हेशन चालू झालं. आणि दुसऱ्या दिवशी एक जण आला, म्हटलं शॉप माझं आहे, म्हणजे तुला नाही आहे द्यायचं, म्हणजे कॅन्सल. मग पैसे सगळे लावले होते ते सगळे आमचे त्यावेळेस गेले, म्हणजे वेस्ट गेले. आणि त्या दिवशी आम्ही अक्षरशः रडलो होतो.
आणि मग घरातल्यांचं असं की बाबा एवढं काम करताय तुम्ही, घरातल्यांना सगळ्यांना काम दिसायचं ॲक्च्युली, आणि पण त्याचा रिझल्ट येत नव्हता, मिळत नव्हता. मग घरच्यांनी मग काय म्हटले, इथं तो गुरुजी आहेत त्यांना जरा भेटूया, काय शांती वगैरे करूया. मग मला आठवते, मला त्यांनी 3 शांत्या सांगितल्या होत्या, म्हणजे सर्पदोष वगैरे आणि व्यवसाय म्हणजे काहीतरी होती त्यात. तर 3 शांत्या मी केल्या. कदाचित ते मला त्यांनी त्याचा अर्थ सांगितला की हे का करायचं आहे. मी त्यांना विचारलं, म्हणजे काय गरज आहे याची करायची, कारण आम्ही काम तर करतो एवढं. पण ते म्हणले होते की देवाला दिसलं पाहिजे तुम्ही काय करताय, त्यासाठी या शांती आहेत. अजून एक शांत खूप उपयोगाला येते गुरुजी म्हणून मी सांगतो, मित्र शांत. सलील, मित्र शांत सुद्धा गरजेचे असतात. मधल्या मित्रांना शांत करायचं असतं, वेगळ्या पद्धतीने म्हणतोय मी. बोल बोल. मग मला वाटतंय आमचं चालू झालं, आणि असं झालं की यायला शांत्या केल्याने आपलं चालू झालं, म्हणजे असं झालं. मग ठीक आहे, विश्वास आहे देवावरती, पण ते पण खूप गरजेचं आहे ॲक्च्युली. मग त्यामुळं आमचं चालू झालं, आणि विदिन मला वाटतं पहिल्या महिनाभरात आम्ही व्यवसाय जीव तोडून सगळं उभा केला. आणि आता हे फूडकार्ट करायचं म्हणजे की त्या सगळ्या गोष्टी तयार करायच्या प्लस त्या आणायच्या, म्हणजे कारण तिथं जागा आपल्याला फक्त मिळते ना, आपल्याला शॉप नसतं ते सगळं अनलोडिंग करून घरी जाऊन तेच, म्हणजे आम्ही फ्लॅट घेतला होता ग्राउंड फ्लोअरला, तिथं सगळं धुवायचं ते परत, म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतः केल्या. आता मला वाटतं आता 15 जण आहेत आमच्या, म्हणजे एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आणि आता भीती वाटत नाही ॲक्च्युली, कारण अगोदर खूप भीती वाटायची की कोण पळून गेला, म्हणजे पोरं टिकत नाहीत काम करायला. मग आता काय वाटत नाही, कारण स्वतः केलंय आपण ते सगळं, त्यामुळे परत तेच तयारी आहे. म्हणजे परत जरी ती वेळ आली की बाबा भांडीवाली बाई नाही आहे, पण आम्ही स्वतः भांडी धुवू शकतो, म्हणजे काय तसं कमी पडलं तर मला सांग. असं नाही, अशा गोष्टी आहेत सगळ्या. त्यामुळं तयारी झाली, म्हणजे देवाने ते करून घेतले आमच्याकडून सगळं इन प्रोसेस, त्यामुळं फार मजा येते आता. सलील आणि मंदार, मी मुद्दाम तुम्हाला इथे गप्पा मारायला एवढ्या करताच आणलं होतं की लोकांना हे कळलं पाहिजे छंद जोपासण्याचं महत्त्व काय, तो फुलवण्याचं महत्त्व काय. मला फार पॅशन आहे, पण मला वेळ मिळत नाही. दिस इज नॉनसेन्स. असं केलं नाही पाहिजे, आणि त्याचे फायदे हे खूप असतात. कारण आज तर ह्याचं पुस्तक होतं आहे, परंतु पहिल्यांदा प्रॉमिस कर की म्हण ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. अजून Good boy. बरीच पुस्तकं लिहायची. गुड बॉय, गुड बॉय. आणि इव्हन फोटोग्राफीच्या बाबतीत हा वेळ काढणार नक्की आणि जाणार. नक्की. व्हेरी गुड बॉय. आणि तू सुद्धा की ह्या ज्या महत्त्वाची गोष्ट मी तुला विनंती अशी करेन की जी फेल्युअर्स आली ती सुद्धा शेअर कर. आत्ता नाही, बरोबर, लोकांबरोबर शेअर कर. आपण सक्सेस शेअर करतो सलील आणि मंदार, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. फेल्युअर सुद्धा शेअर केली पाहिजे. अखेर अपयश कोणाला येतं, प्रयत्न करतं त्यांना ना. प्रयत्न करणं केवढं महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या पहिलं. त्यामुळे ते सुद्धा शेअर कर. तू प्रॉमिस केलेलं आहेस, तू सुद्धा पाय जागेवर ठेवशील. इडली फुगते तसा तू फुगणार नाही नाही, अजिबात नाही. अजून एक सांगायचं आहे, माझा मित्र धीरज, म्हणजे माझा पार्टनर, आम्ही दोघात चालू केलं हे. धीरज काय करतो? धीरज ही सिव्हिल इंजिनियर, आम्ही क्लासमेट आहे दोघं पण. बीकॉम केलं, मला सांगितलं असतं अगोदर इंजिनिअरिंग केलं असतं राव, काहीतरी भारी केलं असतं. परंतु या दोघांमधनं मी काय शिकलो हे तुम्हाला सांगतो की मी नुसतंच काम करतो, मी माझा छंदच जोपासत नाही. तुमचा छंदच तुमचं काम झालंय. हे बोलणं सोपं आहे, हे बोलणं सोपं आहे. इथं माझ्या आयुष्यात काय कष्ट आहे, काय चेष्टा करतोय मी. लेलेंना वगैरे रडायला येत नाही, पण एक गंमत म्हणतोय. मी स्वतःला भाग्यवान समजतो की जे माझं पॅशन होतं त्याचं मला प्रोफेशनमध्ये रूपांतर करता आलं, जे तुलाही करता आलं. तुझं प्रोफेशन नाही झालेलं, पण लेखक म्हणून एक कादंबरी प्रकाशित होणं हा खूप मोठा टप्पा आहे. आणि तो टप्पा गाठण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने, कष्ट शब्दच वापरणार नाही मी, काम करायला लागतं. हे कृपया लक्षात घ्या. म्हणून गमतीने या दोन्ही मित्रांना, ज्यांना मी उत्तम प्रकारे ओळखतो, त्यांना मी मुद्दाम हे गप्पा मारायला बोलवलं होतं की ह्याच्यातनं आपल्याला, तुम्हाला, मला, सगळ्यांना काहीतरी शिकता येईल. आणि ही शिकवणी आपल्याला छंद जोपासायला किंवा आपलं स्वप्न साकारायला थोडीशी मदत करेल. चलेल, थँक्यू सो मच मंदार, थँक्यू सो मच यार, थँक्यू. भेटूयात परत काहीतरी नवीन लोकांना घेऊन, नवीन गप्पा मारूया. बाय बाय.